आणि आता एक महत्त्वाची बातमी, न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा एक मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय। नायर हॉस्पिटल प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पालिका आयुक्तांशी चर्चा केली आहे आणि तातडीने तोडगा काढण्याचे आणि आंदोलनकर्त्यांना दिलासा देण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। मुंबईतल्या नायर रुग्णालयात प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीवर अत्याचाराची घटना घडली होती। हे प्रकरण संबंधित सहयोगी प्राध्यापकाला पालिका प्रशासनाने निलंबित केलं होतं, पण यावरून अद्यापही नायरमध्ये संतापाची लाट आहे। प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रणाली, काय अधिक माहिती? विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट यासाठी आहे कारण ज्या प्राध्यापकाला, सहयोगी प्राध्यापकाला निलंबित करण्यात आलेलं आहे, त्या निलंबित प्राध्यापकाला महिला, या ज्या मुली जिथे राहतात, तक्रारकर्त्या मुली जिथे राहतात, त्या हॉस्टेलच्या बाजूचंच क्वार्टर जे आहे ते डीन यांनी अलॉट केलेलं आहे आणि मानवतावादी दृष्टिकोनातून आपण त्यांना हे देत असल्याचं डीननी त्यांच्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे। आता या महिलांचा असा आरोप आहे की त्यामुळे ती व्यक्ती ज्याच्यावर आरोप आहे ती डोळ्यासमोर राहते आणि त्या मुलींवर प्रेशर आणलं जात आहे। केवळ रूम अलॉट करणं नाही किंवा क्वार्टर अलॉट करणं नाही, तर त्या व्यतिरिक्त या महिलांच्या हॉस्टेलमधले सीसीटीव्ही फुटेज मागण्यात आलेले आहे। त्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून सुद्धा या महिलांना धमकावलं जातं की तुमचे आम्ही सीसीटीव्ही फुटेज व्हायरल करू, इतकंच नाही तर आम्ही तुमच्यावर अॅट्रॉसिटी टाकू, असे सुद्धा या मुलींना धमकावलं जात आहे। आणि परिणामी या सगळ्या मुली अतिशय भयग्रस्त अवस्थेमध्ये वेगवेगळ्या राजकीय नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात, आपल्याला न्याय मिळावाचा प्रयत्न करतात। इतकंच नाही तर या मुलींनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिथे पोलिसांनी त्यांची नोंद घेतली नाही आणि म्हणून न्यूज 18 लोकमतला हे प्रकरण इतकं लावून धरावं लागलं की जेणेकरून या महिलांची कुठेतरी नोंद घेतली गेली पाहिजे, त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराबद्दल उघडकीस आलं पाहिजे। मुंबई महानगरपालिकेचं नायर हे इतकं मोठं रुग्णालय ज्याच्यात दररोज शेकडो लोक, हजारो लोक उपचार घेत असतात आणि तिथं त्यांना ही सेवा देणाऱ्या या सगळ्या महिला आणि पुरुष डॉक्टर आहेत ज्यांच्यावर अशा पद्धतीची सेक्शुअल हॅरासमेंटच्या तक्रारी होतात। इतकंच नाही तर या महिला डॉक्टर्स ज्या आहेत, 25 महिला डॉक्टरांनी तक्रार केलेली आहे की त्यांच्या विरोधात अशा पद्धतीच्या सेक्शुअल हॅरेसमेंटच्या चे प्रकार घडलेले आहेत। त्यापैकी 2 डॉक्टर जे आहेत, महिला डॉक्टर, या तर पासआउट डॉक्टर आहेत ज्यांनी येऊन माघारी तक्रार केली आहे। आणि जर 25 महिला अशा पद्धतीच्या तक्रारी करत असतील आणि त्याच्यावर कारवाई म्हणून केवळ एका व्यक्तीला निलंबित केलं जात असेल तर हे खूप गंभीर आहे। विरोधात जर का एवढ्या महिला समोर येत असतील, बोलत असतील, पुरावे असतील, तर अद्यापही चौकशी चालू आहे असं का सांगितलं जातं? या प्रकरणाचा निकाल कधी लावणार महानगरपालिका? हाच प्रश्न आपण सातत्याने विचारतो आहोत की एप्रिल महिन्यामध्ये या मुलींनी तक्रार केली होती आणि त्यानंतर आज आपण जर बघितलं तर आज सप्टेंबर महिना चालू आहे। या सप्टेंबर महिन्याच्या संपलेला आहे खरं तर। सप्टेंबर महिन्याच्या 5 तारखेला महानगरपालिकेने एक ऑर्डर काढली आणि केवळ एका सहयोगी प्राध्यापकाला, ज्याच्यावर गुन्हा सिद्ध झालाय, त्याला फक्त निलंबित केलेलं आहे आणि तेही प्रिमाइसेसमध्येच त्याला घर दिलेलं आहे। हे अतिशय दुर्दैवी म्हणावे लागेल। उर्वरित 2 व्यक्ती ज्यांच्या विरोधात तक्रारी आहे त्यांच्यावर तर कुठलीही कारवाई झाली नाही, केवळ त्यांना समज देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे या महिलांवर, या महिला डॉक्टरांवर सातत्याने एक दबाव तयार होतोय। किशोरी पेडणेकर, माजी महापौर, आपल्याबरोबर, आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया। किशोरीताई, हे प्रकरण तुमच्याकडे सुद्धा कानावर आलेलं होतं, तुम्ही सुद्धा त्यांना समजावण्यात, मुलींकडनं हे सगळं प्रकरण जाणून घेतलं होतं। आता मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलेली आहे, कारवाई करा असं सांगितलेलं आहे, पण अशीच कारवाई करा असं त्यांनी 15 दिवसांपूर्वी सुद्धा सांगितलेलं होतं, त्याच्यावर अद्याप काही झालेलं नाही। ज्या वेळेला हे प्रकरण मला कळल्यानंतर आम्ही त्यांच्या डीन आणि ते असलेल्या डॉक्टरांशी बोलणं केलं होतं। अर्थात त्या जे कोण करतोय त्याच्यावर आम्ही कारवाई करतोय असं त्यांनी त्यावेळेला आश्वासित केलं होतं। आणि एकंदर बघता म्हणजे आता ज्या पद्धतीने नायर हॉस्पिटल चाललंय, तर मला असं वाटायला लागलंय की या नायर हॉस्पिटलचं पण पश्चिम जे बंगालमध्ये घडलं, कलकत्त्यात जे घडलं, ते आमच्या महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये घडतंय का? आणि घडण्याला आता काय वेळ नाही, कारण ज्या पद्धतीने त्यांची हॅरेसमेंट चालली आहे मुलींची, ती असलेले डीन हे सरकारमान्य डीन आहेत, सरकारच्या मान्यताच्यातून डीन आलेत, डीनच्या मान्यतेतून ते वेगळे नातेवाईक आलेत। अशा पद्धतीने जर एक सरकारी संस्था आपापल्या माणसांना घेऊन करणार असेल तर तिथे नक्की न्याय नाही मिळणार आणि मग तो न्याय
मला तेही कल्पना आहे की ते मुख्यमंत्र्यांपर्यंत ह्याच्या आधी पण बर गेलंय. प्रणाली, मी तुला पण थोडंसं एक आहे थांबवतो. की जोपर्यंत ताईंना आपल्या सोबतच राहायला सांग, कारण बातम्यांमध्ये रुपाली चाकणकर आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा. रुपाली ताई, हा काय प्रकार आहे? 4-5 महिने होतात तरी संबंधित डॉक्टरवर कारवाई होत नाही. जायचं कुठे महिलांनी? याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेल्या नायर रुग्णालयामध्ये सहयोगी प्राध्यापकाने विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी महानगरपालिकेची जी आयसी कमिटी असते त्यामध्ये चौकशी केली होती आणि दोषींवर निलंबनाची कारवाई देखील केली. आता याच्यामधल्या दोषींवर निलंबनाची कारवाई झाली, पण ही कारवाई होत असताना नायर रुग्णालयाचे डीन यांनी प्रचंड दिरंगाई केली. या संदर्भात आमच्याकडे आमदार रईस शेख यांनी तक्रार दाखल केली होती. ही तक्रार ज्यावेळेस आमच्याकडे आली त्यानंतर आम्ही मुंबई महानगरपालिकेला नोटीस बजावली होती की या सर्व घटनेचा तपास, सर्व घटनेचा अहवाल, सद्य परिस्थिती दर्शक अहवाल हा आपण आयोगास सादर करावा. याच्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपायुक्त असतील, यामध्ये काम पाहतात आहेत आणि मला अपेक्षित आहे यामध्ये नायर रुग्णालयाचे डीन असतील. या सगळ्या प्रकरणामध्ये दिरंगाई केली म्हणून महानगरपालिकेने त्यांच्यावर कारवाई करून तो अहवाल आज आयोगाला सादर होईल असं मला अपेक्षित आहे. रुपाली ताई, माझा एक छोटासा प्रश्न आहे. तुमच्याकडनं आदेश दिला जातो, चौकशी होते, संबंधित माणूस दोषी आढळतो. लैंगिक शोषणासारख्या विषयात वारंवार धमक्या, म्हणजे आताही त्या मुलींचं असं म्हणणं आहे की आम्हाला सीसीटीव्ही फुटेज आमचं दाखवून आम्हाला धमकावलं जातं, त्यांच्यावर अॅट्रॉसिटीच्या धमक्या दिल्या जातात. मुख्यमंत्र्यांनी 2दा फोन करून सुद्धा कारवाई होत नसेल तर या मुलींनी जायचं कोणाकडे? याच्यामध्ये जे सहयोगी प्राध्यापक होते ज्यांनी लैंगिक छळ केला त्यांच्यावरती कारवाई झालेली आहे, पण ही कारवाई करण्यासाठी डीननी जी दिरंगाई केली आहे त्याच्यासाठी त्या डीनचं निलंबन करावं ही मागणी आहे. त्याच्यामुळे ज्यांनी लैंगिक छळ केलाय त्यांच्यावरती आपण कारवाई केलेली आहे. बरं, तुम्ही समाधानी आहात फक्त निलंबनाच्या कारवाईनं? कारण ते संबंधित अधिकारी कॅम्पसमध्ये त्या मुलींच्या हॉस्टेलच्या बाजूलाच राहत आहेत अजून, आणि अजूनही त्या मुलींना धमकावलं जात आहे. याच्या संदर्भात संबंधित तक्रारदारांनी आमच्याकडे कोणताही अर्ज किंवा तक्रार केलेली नाही. आमच्याकडे जी तक्रार होती ती या संदर्भातली होती की रुग्णालयाच्या डीनने या सर्व प्रक्रियेमध्ये दिरंगाई केली म्हणून त्यांच्यावर कारवाई व्हावी. त्या कारवाईच्या प्रक्रियेमध्ये आता आम्ही आहोत. पण याच्यामध्ये जर अजून कोणी दोषी असतील, अशा पद्धतीच्या घटना घडत असतील तर आयोगाच्या माध्यमातून सूचना दिल्या जातील आणि कडक कारवाई केली जाईल. आपल्या माध्यमातून मला त्या भागातल्या कोणी विद्यार्थिनी असतील किंवा ज्यांच्यावरती अत्याचार होतोय असं वाटतंय किंवा ज्यांना त्रास होतोय असं वाटतंय तर त्यांनी तातडीने आयोगाशी संपर्क साधून जी काही सद्य परिस्थिती आहे किंवा जी काही तक्रार त्यांची आहे ती सादर करावी. रुपालीताई, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात याबद्दल. अपेक्षा आहे की संबंधितांवर त्यांना समजेल अशा प्रकारची कठोर कारवाई होईल. नायर रुग्णालयातल्या या सगळ्या प्रकाराबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी काय म्हटलंय पाहूया. कुठलीही व्यक्ती कुठल्याही ऑफिसमध्ये, हॉस्पिटलमध्ये, जागेमध्ये अशी गलिच्छ गोष्टी जर करत असेल तर फास्ट ट्रॅक कोर्टने त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे. आणि माझी सातत्याने महाराष्ट्र सरकारकडे की हे इन्काउंटर वगैरे करू नका, हा देश संविधानाने चालतो, व्यवस्थित कामं करा आणि त्या माणसाला, त्या व्यक्तीला जो असं गलिच्छ कृती करतो त्याला भर चौकात फाशी द्या सगळ्यांच्या समोर. त्याच्याशिवाय हा प्रश्न आणि वर्दीचा धाक तर बसला पाहिजे. वर्दीचा धाकच राहिला नाहीये कुणाला या देशात. हे दुर्दैव आहे.